श्री स्वामी समर्थ. त्रिपुरारी पौर्णिमा किंवाच याला देवदिवाळी असे म्हणतात. या दिवशी 750 वाती जाळण्याची एक परंपरा आहे किंवा 750 दिवे लावले जातात. तर काही ठिकाणी 108, 250 किंवा 750 असे वाती जाळले जातात. तर ह्या वाती त्रिपुरासुरवधाच्या स्मरणार्थ आणि भगवान शंकराच्या कृतज्ञतेसाठी लावल्या जातात. त्रिपुरारी पौर्णिमेला 750 वाती प्रज्वलित करून भगवान शंकरांची सेवा केल्यास संपूर्ण वर्षभर प्रकाश, शांती आणि समृद्धी लाभते. तर ह्या वाती कशा लावायच्या? तर कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये त्रिपुरारी वाती असं जरी म्हटलं तरी त्या वाती मिळतात. जर नाही 750 वातींचा बंडल जर नाही मिळाला तर 750 वातींचे 3 बंडल घ्यायचे, म्हणजे 250 वातींचे 3 बंडल घ्यायचे, म्हणजे 750 होईल. तर या वाती शुद्ध गाईच्या तुपात भिजवायच्या. जर गाईचं तूप नसेल तर आपलं जे घरी वापरणार घरगुती तूप असेल तर त्यामध्ये भिजवायच्या. किमान 5-10 मिनिटांमध्ये ह्या सगळ्या वाती भिजतील. तर त्या वाती एका मोठ्या पंतीत घ्या किंवा प्लेटमध्ये घ्या किंवा एखादं तुमचं नेहमी ज्यामध्ये तुम्ही काही जाळत असाल कापूर वगैरे तर त्या पंतीमध्ये ठेवा. आणि घरात जर प्रज्वलित करणार असेल ह्या वाती तुळशीच्या समोर तर थेट काडीपेटीने नाही प्रज्वलित करायच्या. तर जो घरातला आपला देवासमोरचा दिवा आहे त्याने प्रज्वलित करायचा. जर मंदिरात असेल तर काडीपेटीने पेटवलं तरी चालेल. पण ह्या वाती म्हणजे प्रज्वलित करायच्या अगोदर थोड्याशा मोकळ्या करायच्या, म्हणजेच त्या जेणेकरून व्यवस्थित पेटल्या जातील. तर ह्या वाती प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काही भगवान शंकराची सेवा करायची आहे. तर सेवा करताना त्यामध्ये प्रामुख्याने काय करायचं तर ओम नमः शिवाय हा जप करायचा 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस, एक माळ. जशी तुमची इच्छा असेल, जसं तुम्हाला जमेल, तुमचा वेळ असेल त्या पद्धतीने करायचं. त्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र, शिवलीला अमृत हा 11वा अध्याय वाचायचा. शिवचालीसा, स्तुती, कालभैरवाष्टकम, शिव अष्टोत्तर शतनामावली, रुद्रपठण. ही सेवा तुम्हाला ह्या ज्या वाती शांत होईपर्यंत, जळेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. जेवढी सेवा जमेल तेवढी करा. आणि एकदा ही सेवा तुम्ही चालू केली तर वाती शांत होईपर्यंत, म्हणजे कोणत्याही परिस्थितीतून उठायचं नाहीये. ज्यावेळेस ह्या वाती शांत होतील एकदम शांत, तर त्यावर 2 ते 3 चमचे असं दूध शिंपडायचं आहे आणि ओम शांती 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 असं 3दा म्हणायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी ती राख किंवा जी काजळी असेल तर ती निर्मल्यात विसर्जित करायची. तर काही ठिकाणी ही जी सेवा आहे तर ती मंदिरात केली जाते. मंदिरात काय करतात, कारण की मंदिरातील वातावरण अधिक सात्विक, पवित्र आणि सकारात्मक असतं. घरामध्ये काय होतं ना, तर लोक जास्त बडबड केली जाते किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. त्याच्यामुळं मग शक्य झाल्यास तर महादेवाच्या मंदिरामध्ये ही सेवा करा. जर महादेवाचं मंदिर नसेल तर विठ्ठल, गणपती, म्हणजे विठ्ठलाचं मंदिर, गणपतीचं किंवा आपलं जे कृष्णाचं मंदिर असेल किंवा केंद्र असेल तिथे ही सेवा तुम्ही करू शकता. तर ही सेवा केल्याने आपल्याला वर्षभर भगवान शंकर आणि विष्णू यांची कृपा मिळते, आपल्या जीवनावर त्यांची कृपा मिळते. तसेच आपल्या जीवनातील दुःख, अडथळे, दोष दूर होतात. घरामध्ये सात्विकता, आनंद, समृद्धी, आरोग्य व शांती टिकते. तर ही सेवा आहे ना वर्षातून एकदाच येते. त्याच्यामुळे सर्वांनी ही सेवा करण्याची सुवर्ण संधी सोडू नका. तर तुम्ही सुद्धा म्हणजे आज किती वाती जाळणार आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. सर्वांनी ही सेवा नक्की करा.